बिना झाले काय काम? बाई झाले काम. गमून नाही आलं. कसं शांताकाकूच्या घरचं लग्न झालं ना त्यापासून गमूनही नाही आलं. पोरगी गेली त्यापासून कसंच लागते. कशी गोष्टी करायला हो. झालं लग्न, लग्न नाही जुळत लग्न जुळून नाही गेलं मग इथंही नाही झालं. किती घाई झाली बाई. महिन्याभरात लग्न निघालं ना. शांताकाकूच्या मागं किती टेन्शन होतं. हे करू लागत, हे करू गहू निसाले जाणं, किती दगदग होती बाई मागं. म्हणून आता गमूनही नाही आलं ना. हे असं होते. पोरगी आहे केलं. शांताकाकूले वाटे माझ्या पोरीचं लग्नच नाही जुळत बाई, लग्नच नाही जुळलंही झालंही पत्ताही नाही लागला पाय. असं झालं शांताकाकूच्या पोरीचं. शांताकाकू किती टेन्शन होतं बाई. एवढ्या दिवसापासून पोरगी लग्नाला काढलं पण लग्नच नाही जुळे. किती टेन्शन वाटते व शांताकाकूला. नेहमीच म्हणे बाई माझ्या पोरीचं लग्न कधी जुळते, पोरगी पसंत नाही करत. किती टेन्शन होतं. पण आता तिचं पाय देवानं फटकनच जुळून टाकलं आणि फटकनच झालं. आपल्यापेक्षा देवालेच काळजी आहे ना. तो बरोबर करते, त्यालाच काळजी आहे. लोक काय काही बोले व काही तोंडाले झाकून नसले आणि बोले. तुले तर माहिती आहे कसे बोले म्हणून. आले देऊन द्या असे म्हणे ना. एवढी शिकली सवरली होती कोणाला द्यासाठी होती का? एवढी शिकली काही करते ते समोर जाऊन. म्हणूनच पाय ना शांताकाकू काही ना काही बरा तर पा लागला असता शांताकाकूला. म्हणून पाहिला भेटला बाई. तिच्या मनाजोगता भेटला जावाई. चांगला आहे म्हणते सध्या तर बाई. समोरचं काही सांगता नाही म्हणे शांताकाकू. आता सध्या तर चांगला आहे म्हणे. चांगलं ससूबाई पोरीबरीचं चांगलं झालं म्हणजे झालं. आनंद आपल्याला. रात्री फिरायला हो मस्त गोष्टी सांगे आपल्याला. मला तर भलं बेकार वाटून राहिलं बाई. कशी रात्रीची गोष्टी सांगाले. आता कोण येते व गोष्टी सांगाले. हाय नाही आता कोणीच नाही राहिलं बाई. गेली बिचारी होती तर. आता काय तिचं लग्न झालं त्याचं दुःख तुले नाही होय. त्याचं दुःख बरीच आहे व तू. नाही हो दुःख. कशी गोष्टी सांगाले पप्पा असं वाटते. तर झालंच पाहिजे होतं. काही आपलं काही तसं नाही आहे. झालंच पाहिजे. पोरीबारीचं माय बापाला किती काळजी राहते होईपर्यंत. आली बाई शांताकाकू गोष्टी करायला आली. ती पोरगी गेली पण मलाच गमून नाही आलं. तुला गमते व शांताकाकू. काय करतो गमतही नसलं तरी गमून घ्यायला लागते. स्वतः हाय सो काकू गमून घ्यास लागते. फोन म्हणून केलता तिनं. केलता. कामं करतो म्हणे. कामं केले का बरं झोपून राहतो म्हणे. थकून जातो म्हणे. तुमच्या घरी काही टेन्शन नव्हतं. तुम्हीच करा अर्धे काम. तिला काय स्वयंपाक केला काय झालं तिचं काम. असं होतं ना. आता सारंच करावं लागते ना घरचं. बरोबर आहे. थकत नसन तर काय. पण कधी केलंच नाही तिनं तर आता थकणारच आहे. आता सवय पाडास लागेल ना तिले. बाई आता तर करावंच लागेल. कसं झालं हो माझं लग्न. पाळ लागते. मस्त झालं बाई. सगळंच केलं बाई. त्या डोक्याला टेन्शन होतं पण किती मस्त झालं. किती मस्त जेवायला व्यवस्था होती बाई. मस्त होती त्या घरचं. किती लोक होते हो वाढायला त्या घरी. काळजी होती बिचारे. कसं होईन. लहान चुकलं होतं बाप्पा मंगळ करायला. लोक होईन म्हटलं जास्त. मी आधीच सांगितलं माझ्या पुतण्याला बरोबर कर्ज बाबू. माया मांग टेन्शन आहे. तू बरोबर पाहिजे. कमी कर नाही तर मी बरोबर त्याला सांगून द्या. त्यानं केलं बाई. त्यानं सगळं मॅनेज केलं माझ्या पोरानं. हो ना. किती मस्त केलं त्यानं. बरोबर टेबल टाकली होती इकडे. मस्त खाली पंक्ता बसल्या. मस्त केलं पण स्वयंपाकही मस्त झाला. भला आवडला मला तर. भला आवडला त्या घरचा. म्हणून त्या एवढ्या दिवस व्हिडिओ नाही टाकले ते. त्या मागं धडधड होती म्हणून का. म्हणूनच तुले असं वाटते आम्हाला. कोण नाही म्हणाले बाई शांताकाकूचे व्हिडिओ असंच वाटते आम्हाला. ना माझ्या मित्राईले बोलावले. आठवणच नाही राहिली. मैत्रिणीले मित्राईले माघारी लग्न होतं पण दडदडीत झालं बाप्पा. तुम्हाला काय बोलावलं असतं पण नाही काय. लयच वक्तात निघालं माघरचं लग्न म्हणून काही बोलावलं नाही. आणि यायला माहिती नसन माघारी लग्न असन म्हणून मी सांगितलंच नाही ना. वक्तात झालं तर आता रोज टाकत जाईन व्हिडिओ. काय टेन्शन नका घेऊ. तुम्हाला वाटते असं व्हिडिओच नाही टाकून आली शांताकाकू बाप्पा. मला काळजी होती बाई. माझा व्हिडिओ टाकायचा राहिला. आजही नाही टाकला बाई. कामच सरे नाही माय मागं म्हणून राहिले. आज मी नाही काय रोज व्हिडिओ टाकत जाईन तुमच्यासाठी. पप्पा काय काम होतं आमच्या मागं होतं त्या सांगत. आम्हाला त्या घरी धावपळच करायचं आहे. पूर्णाच्या पोया करणं हे करणं साक्षगण लग्न काय होय बाप्पा. दडदड झाली. एवढं लवकर महिन्याभरानं घ्यायला लागत तुझं लग्न. भरलंय तुला घाई झाली बाप्पा लग्नाची. रे झाली बाप्पा घाई. आता पोरीला गुरुच लागला तर आठवा काय करू. कराच लागलं लवकर मला. मीच काय करू. नाले हरिक असते वेळानंच निघालं तर पायात असते ना. पण आता कराच लागलं ना तिथे सगळं. काय करण आठवा गुरु होता तर पोरीले. आणि त्या पोराला लागत होता 12वा. काय करण मग करून टाकलं. मग काय झालं जाऊ दे. टेन्शन गेलं त्याचं मागचं. चालती ये जाऊ. बर्फी घेऊन जा. उलीसाक चिवडा घेऊन जा. दोघी जणी ये जा. करंजे या तर कोण खाते बा घरी. खात नाही कोणी. घेऊन जा. लाडू या केले ते घेऊन जा. या लवकर. मग दोघी तिघीले अजून सांगून देतो. अबे माय पोरग करे. मस्त झाला बाई. मला मस्त चिवडा झाला. आजीनं दिला पाहिजे म्हणे अशी म्हणे माय पोरं. पण त्याच्या नशिबाने भेटलंय नाही. पाय बरं तुम्ही आले त्यानं आजच गोष्ट केली. झालता चिवडा. बर्फी तर भली मस्त झाली ती हो त्या घरची.
पोरग तर रिसेप्शनला आलतच नाही व कोण नाही आला. किती वेळा पाठव मी लेकरायला, माझ्या इकडून येणं नाही झालं, फक्त लेकरायला पाठवलं. अशी लेकरं आहे म्हटलं जबर तोडायचे. मग किती दिवसापासून पत्रिका लिहिणं हे लिहिणं किती केलं पोट्टाईन, पण आला नाही रिसेप्शनला. किती वेळा नांदाला आला मी त्याला. काय सांगू शांता का, कोणी मोबाईलच्याच मागाय ना पिसायले त्या मोबाईल पे पोट्टे भल्ले बदमाश आहे. मोबाईल दुरुस्त करून आणला ना बाप पाठवे जा ना बोलावून आले तुले रिसेप्शनले. मोबाईलच्या मागू लागला ना तर आलाच नाही. किती मी झापटाई मारले त्याला तरी ऐके नाही. लाईनेला कोण नाही पाठवलं, तो येत नव्हता तर लाईनेला पाठवा लागत होतं. एक कोणी आलं असतं चाललं असतं ना. भूत आहे वय लेकरं ऐकते काय, जाय म्हणून त्याला इथं होतं नाही. दोघे जण मोबाईलच्याच मागवते, काय करू ऐकत नाही लेकरं. त्याच्या मागं लागायला नाही पुढं, त्याला मारलं आणि काही केलं. त्या मोबाईल पिसायले आहे ते साहेब आता ऐकतच नाही लेकरं, काय करणार आहे माय बाप. आता आपण त्याला किती काही मारलं काही समजून सांगितलं ते ऐकत नाही. जाऊ दे आता माघारी पाठवून देजो. जेवाले रात्री रस करतो मी, त्याला पाठवून देजो. माई ननद बाई आहे तिले रस करतो, उद्या गावला जातो म्हणे. राय केलं तर राहतच नाही विचारे. कहून तर किती काही नांदा लावा तिले राहतच नाही. कोण्यात जातो म्हणे म्हणून म्हणे राहत नाही म्हणे. शुगर तपासा लागते म्हणे मला, मी काही राहत नाही म्हणे बाई अशी म्हणे. कधी पाहिलं का दुखणंच असते तिचं. राय करतो तर राहतच नाही ना. तिचं दुखणं तिले माहीत. तिले वाटते काय आपल्या भावालेच पैसे लावा लागं, इथं राहिलं तर लवकर गेलेलं बरं बाप्पा दवाखान्यात. असं नाही तिचं. या बाप्पा फटकन घेऊन जा. पसारा वावरून आली बाई बहीण. अजून म्हणून गेली गोष्टी करायला बाप्पा. भली गोष्ट बाय म्हणते तशीच म्हणते मला गोष्ट बाय म्हणते. जा या बाप्पा फटकन. येतो बोला काकूले सांगतो तिले घेऊन जाय म्हणतो बाप्पा. अजून लय मोठा उरला ना चिवडा बर्फी लय हाय बाप्पा. तुझा स्वभावच चांगला आहे ना. हा तिच्या घरी देत तरी काही पाय देते काय म्हटलं पाहिजे वाटते सगळे देते पुरेतले पाहिजे तू. लय वाटते ना करू लागते म्हणून. तिच्या माग किती अवकात झाला असतं नाही तर आपण करू लागलं तर तिले टेन्शन नव्हतं ना. म्हणून वाटते तिले म्हणून देते ते तशी. तिचं हात लंबास आहे म्हटलं काही द्याले. यायले म्हणतो कांद्यासाठी टोपलं कांदे भेटले म्हणजे खुश होत ते म्हणून पाहतो घरी राहते. पण ते म्हणून पाहतो आता कांदे कापायला येता का म्हणून. पोरी म्हणता हो काका. तिने म्हणत होती कांदे कापायला चलता का ना वावरात. टोपलं कांदे भेटते रोज भेटते तुम्हाला. चलत असेल तर चल ना. तर का व चल ना टोपलं बरं कांदे देतो म्हणते, रोजही देतो म्हणते ना. चल ना जिकडे कांदे तिथे रोज नाही देत. चलतच असून चल ना. पण ऊन एवढी आहे बिचारे. 4 वाजता ऊन किती राहते हो. सुदे न कांदे होती कशी हो. एक दिवस चल ना. दिवसासाठी भेटत असते काय चांगले पोतभर कांदे झाले पाहिजे असं जावं लागत असते. एका दिवसानं होते काय मग काय फायदा जाऊन. एक दिवस कांदे काढणार हो काका. 10 एकराचा कांदा लावला बाई. आता 10 एकराच्या बाय पाहिजे मला. चांगले 8 दिवस पुरते. चलत असेल तर चल ना 8 दिवस. दिवसात तर बॉम्ब कांदे होते हो. चल ना काही नाही होत. चल त्या गावच्या माणसाला विचारतो पण त्या गावचा माणूस येऊ नाही देतो बाई एवढ्या दिवस. तुम्हाला नाही तर मी कांदेच वाटत असतो. कोणाला सांगू नका. तुमच्या दोघीला मी रोज देतो. कोणाला सांगसान तर मग बाया मग मला रोजही मागून कांदे मागून. तुम्ही माझ्या पोरी वय म्हणून मी तुम्हाला रोज देऊन आलो. मग तर मला पुरून आलो व. जुदी मी मामाच्या माणसाला सांगतो. आणि जर तुम्ही आता काय रोजही भेटते कांदे भेटते ना. आपल्याला काका म्हणून तरी आले, नाही तर कोणी पुसतही नाही हो बाई आपल्याला. चल 8 दिवस म्हण काकाले मी येतो 8 दिवस. हो काका येतो काय घेतला तुमचा हो का. बरं झालं बाप्पा दोघी जणी सापडल्या. कसंही पकवा लागते काय काले. तशा बाया येऊनच नाही आल्या ना. ऊन होय का काय होय बाप्पा उष्णता मान. मी ना बोललो बा काय वय ऊन तर पुन्हा रे कुल्लर आले मानून नाही आली ना ऊन. लय साहेब बाप्पा ऊन. माझ्या घरी 2 कूलर असून नाही मानून आली ना बाप्पा. काय गरम लागते घरात ना. आता नाही सून करून आली. एसी लावा बाबा एसी लावा. एसीचं काही कमी बिल येते काय एसी लावाले काय. सून सांगतेस बोटानं. तुमचा पैसा आहे मस्त मजा करणार इले काय कर. नवऱ्याची कमाई आहे का तुमचीच आहे. मस्त नोकरीचा आहे पैसा आहे तुमची. शेती पिकते तुमची चांगली. नवऱ्याला जावं लागते ना वावरात. नाही इकडून ते काय एकट्याच्या इकडून एवढा मोठा कांदा मॅक केला काय त्यानंच केला. पाणी ओलवणं हे ते. नाही तर मजूर किती लागला असता. तसा कष्टी काय पहिल्यापासूनच कष्ट. ट्रॅक्टर चालवणं हे ते सगळं त्याच्या इकडे आहे ना. लय मागं त्याची मागं टेन्शन आहे बाप्पा तुमच्या पोराच्या. सून मस्त आहे पण तुमची मस्त बाया आहे घरी. तिला कोणतीच काळजी नाही आहे. त्याला नशीब पाहिजे ना. तिचं नशीब उजळलं ना. तिचा बाप तरी जत नाही म्हणे ना. एवढं असूनही घरी अजून तिला श्रीमंत पाहिजे होतं. याच्यापेक्षा मला मागू लागलो म्हणून दिल्ली. याच्यापेक्षा कोणता श्रीमंत भेटला असता तिले बाप्पा. तिच्या बाप्पाच्या घरी लोय आहे ना. मग वाटतच असते कोणाला. भेटला असता मग तुमच्यापेक्षा श्रीमंत भेटला असता मग तिले आहे ना. कोण म्हणतो पोरगी चांगली आहे ना. कधी आपल्याला धडविचर करत नाही. बाबा करते. जाऊ दे म्हणूनच केली. स्वभावनं चांगली होती ना. अशी पोरगी मा पोराला भेटली असती का. त्याचा इमानदान करते तशी चांगली आहे. खरंच चांगली आहे स्वभाव. कधी बिना चहा नाही येऊन येते तुमची सून. बसनावताई करतच राहते. नाही करू नको तरी जबरदस्तीने चहा मांडते. नाश्ताही करते. मी म्हणून तर येत नाही जास्त वेळा. लयच करते विनता. पोरगी भेटली असती का मा पोराले. माय पोरको काय भसाडा आहे निरा.
मीच असे म्हणता एवढा चांगला पोरगा असून तुम्हाला तुमच्या पोराची किंमत नाही जी असे बोलून राहिले. करते करते तो तसं नाही, त्याच्याही नातेवाईकाचे करते, माई करते बाप्पा. काय पाहिजे आपल्याला, आपली बुडी मेली काय, आपल्याला काय हाय तोपर्यंत हाय बाप्पा. मी द्यायचं साय बाप्पा तो बाई मग. काय या काका